आणि यानंतर आपण थेट पंढरपुरात जाणार आहोत। पंढरपुरातून रवी लवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। रवी, कशा प्रकारे एकूणच उत्साह दिसून येतोय पंढरपुरात? बरोबर निकाल आज खरं तर भक्तिपूर्ण वातावरण खरं तर संपूर्ण पंढरपुरात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की आता आपण विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। आज पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली होती। त्यानंतर आता खरं तर दर्शनाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की हेच ते विठ्ठलाचं सावळं रूप पाहण्याकरता भाविक खरं तर आसुसलेले असतात। ते आपण आपल्या TV9च्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत। आज खरं तर विठ्ठल दर्शनाची जी रांग आहे ती गोपाळपूर पत्राशेरच्या पुढे 2 किलोमीटर गेलेली आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठलाच्या दर्शनाकरता आज जवळपास 20 ते 25 तासांचा कालावधी देखील लागत असल्याचं भाविकांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे। एकूणच खरं तर आजची आषाढी एकादशी खरं तर सर्वात मोठी आषाढी एकादशी म्हणून आजची खरं तर मानली जाणार। खरं तर 15 ते 20 लाख भाविक खरं तर आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर काय असेच भाविक आहेत। किती तास लागला दर्शनाला? मग 48 तास। हा हा, परवा दिवशी लागलेलं। हो, परवा दिवशी। आपण बघितलं असेल की परवा दिवशी खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत ते भाविक लागले होते आणि आता त्यांचं खरं तर दर्शन होत आहे। जवळपास 40 ते 45 तासात देखील कालावधी लागल्याचं भाविकांनी आता सांगितलेलं आहे। आपण बघू शकतो संपूर्ण पंढरपूर परिसर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर मंदिरातील मंदिर परिसर असला सगळा भाग खरं तर भाविकांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। रेकॉर्ड ब्रेक खरं तर आषाढी यात्रा झाल्याचं देखील अनेक भाविकांनी आता खरं तर सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच रवी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पंढरपूर मंदिरातील ही दृश्य आपण पाहत आहोत। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपल्या विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी भाविक पंढरपुरात दाखल होत आहे आणि त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। तर आज आषाढी एकादशी खरं तर वारकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा पर्व आणि त्यासाठी राज्यभरातून वारकरी हे पंढरपुरात दाखल होत आहे। विठुरायाला बघण्यासाठी वारकऱ्यांची ही लगबग आपण पाहतोय। तर विठ्ठलाची शासकीय महापूजा आधी संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा देखील संपन्न झाल्याची दृश्य आपण पाहत आहोत। तर आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे। वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असे या आषाढी एकादशीला म्हणतात। वैष्णवांसाठी हा पवित्र दिवस विशेष दिवस असतो। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आणि त्याच प्रकारे ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी अर्थात आषाढी एकादशी असं म्हटलं जातं। आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। तर या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे। दरम्यान याच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची देखील महापूजा संपन्न झालेली आहे। आज पंढरपुरात अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे आणि संपूर्ण पंढरपूर हे भक्तांनी गजबजलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी रवी लवेकर यांच्याकडे। रवी, तर सध्या पंढरपूर मंदिरातली ही दृश्य आपण पाहत आहोत। विठ्ठल मंदिरातली ही दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झाल्याचे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातून ठिकठिकाणून भाविक भक्त हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत।